स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, असा कोणताच क्षण नाही की त्यांनी मला सांभाळले नाही. असा कोणताच क्षण नाही की त्यांनी मला सांभाळले नाही. अक्कलकोट दूर असू शकते पण अक्कलकोटचे स्वामी नाही. अक्कलकोट दूर असू शकते पण अक्कलकोटचे स्वामी नाही. अक्कलकोटचे स्वामी नाही. स्वामी भक्त हो, खरं तर प्रत्येक स्वामी भक्ताची इच्छा असते की आपण अक्कलकोटला जावं. पण अक्कलकोटला जेव्हा स्वामींचं बोलावणं येतं तेव्हाच खऱ्या अर्थाने आपलं जाणं होतं. पण तरीही काही भाविक असे आहे ज्यांना अक्कलकोटमध्ये जन्म मिळालेला आहे. रोजच्या रोज तिथे सेवा करण्याची संधीही प्रदान होते. या व्यतिरिक्त बरेच भाविक असे असतात जे दरवर्षी अक्कलकोटला जाऊन दर्शन घेतात. पण त्यापैकी असेही काही भक्त असतात ज्यांची अतोनाट इच्छा असूनही त्यांना अक्कलकोटला जाता येत नाही. काही ना काही कारणास्तव त्यांचं राहून जातं. तर तुम्हीही निराश होता कामा नये. स्वामींना भेटण्यासाठी फक्त अक्कलकोटला जाणं गरजेचं असतं असं कुठेच लिहिलेलं नाही. उलट आपण जेव्हा डोळे झाकून स्वामींची आठवण काढतो, मनापासून स्वामींना हाक मारतो, तेव्हा आपल्याला स्वामी भेटत असतात. पण तरीही प्रत्येक भक्ताची इच्छा असते की जिथे स्वामींची पावलं पडली त्या जमिनीला आपलाही स्पर्श व्हावा, तिथली माती आपल्याही कपाळी लागावी आणि तिथल्या वातावरणात आपणही थोडा वेळ का होईना जायला हवं असं प्रत्येक भक्ताला वाटत असतं. आणि प्रत्येक भक्ताची इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा संदेश काय आहे तेही सांगायला सुरुवात करते. पण तरीही निराश होऊ नका. अक्कलकोटला तुम्हाला स्वामी बोलवणारच आहे. पण तोपर्यंत सेवा करत राहा. रोजच्या रोज स्वामी तुमच्या घरामध्ये असतात हे मात्र विसरू नका. चला आजचा संदेश काय आहे ते जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला स्वामींजवळ जाण्याची अजून एक संधी प्रदान होईल. तर आजच्या संदेश मार्फत स्वामी आपल्याला काय सांगत आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका. तर स्वामी भक्त हो, स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, अरे काही वेळा नियती तुला मुद्दाम अनपेक्षित संकट देते. काही वेळा नियती तुला मुद्दाम अनपेक्षित संकट देते. ते फक्त आपलं कोण आणि परक कोण याची ओळख पटवून देण्यासाठी. कारण चांगल्या काळात तर सगळी तुझीच असतात, पण जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा मात्र तुला कळतं की तुझी खरी माणसं कोण आहे आणि खोटी कोण आहे. आणि त्यावेळेस तुझ्या लक्षात येईल, अरे एवढ्या सगळ्या गोतावळ्यात फक्त बोटावर मोजण्या इतकीच तुझी आहेत. आणि म्हणूनच नियती जी संकट तुझ्यासमोर उभी करते त्याला नाकारण्यापेक्षा त्याचा स्वीकार कर आणि त्याच्यातून अनुभव घेऊन पुढे चालायला शिक. अरे तुझ्याबद्दल कोणी काहीही बोलू दे, ते फार मनावर घेऊ नकोस. त्यांच्याशी प्रतिवादही करू नकोस. कारण मनात एकदा की वाद आला त्यानंतर द्वेष आपोआप येतो. आणि जिथे द्वेष येतो तेव्हा हा द्वेष तुला शांतता प्रदान करू शकत नाही. हा द्वेष तुला उद्ध्वस्त करण्यासाठी येतो. आणि म्हणून स्वतःला उद्ध्वस्त करायचं नसेल तर द्वेष आणि राग त्यासोबतच वाद यापासून अंतर ठेवून राहत जा. म्हणून काही गोष्टी तुझ्या भल्यासाठी सोडून द्यायला शिक. हां, पण जिथे तुझी चूक नाही तिथे मात्र झुकू नको. आणि जिथे तुला सन्मान नाही तिथे मात्र तू थांबू नकोस. पण अशा वेळेसही ना तक्रार करायची ना वाद घालायचा. फक्त हळूच त्या ठिकाणाहून बाजूला जायचं आणि स्वतःचं अस्तित्व स्वतः जपायचं. त्या ठिकाणाहून हळूच बाजूला जायचं आणि स्वतःचं अस्तित्व स्वतः जपायचं. अरे एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जातं असं म्हटलं जातं. एकदा वेळ निघून गेली की सगळं काही बिघडतं असं म्हटलं जातं. पण तरीही कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावाच लागतो. काही वेळ जाऊ द्यावाच लागतो. आणि त्याच कालावधीमध्ये तुला चांगलं काय वाईट काय ह्या गोष्टींची जाणीवही होते. म्हणून वेळेलाही थोडासा वेळ दे सावरण्यासाठी. अरे तुझ्या विज्ञानाच्या युगात चुकीच्या पासवर्डने मोबाईल सुद्धा उघडत नाही. मग एखाद्याच्या चुकीच्या वाईट कर्मांमुळे सुखाचे दरवाजे कसे रे खुले होतील. त्यासाठी कर्म हे जपावेच लागणार. चांगले कर्म हाच सुखाचा पासवर्ड आहे असं म्हणायला हरकत नाही. चांगले कर्म हा सुखाचा पासवर्ड आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून कर्म चांगले ठेव. अरे फक्त देवपूजा करून देव प्रसन्न कधीच होत नाही. त्यासोबत तुझी कर्म कशी आहे हे देखील तो देव
रोजच्या रोज बघत आहे, म्हणून स्वतःची कर्म जपायला शिक. भक्तीला 2 मार्ग असतात. तू जी भक्ती करतो ना, त्या भक्तीला 2 मार्ग असतात, जिथे तू तुझ्या प्रामाणिकपणाने आणि प्रयत्नाने तुझ्या स्वतःच्या शक्तीच्या पलीकडील शक्ती आकर्षित करू शकतो. आणि ती शक्ती म्हणजे भगवंताची शक्ती, आमच्या नामाची शक्ती. अरे, काल तुला जमलं नाही म्हणून आज धीर सोडू नको. प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येत असतो. प्रत्येक दिवस एक नवीन आशा घेऊन येत असतो. म्हणून आलेली संधी सोडू नको आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करणंही तू सोडू नकोस. अरे, काही गोष्टी वेळेनुसारच होत असतात, पण सातत्याने आणि विश्वास ठेवून जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्यांच्या इच्छा आकांक्षा ह्या 100% पूर्ण होतातच. ज्याची आमच्यावर मनापासून अनन्य भक्ती असते त्याचा दास आम्ही स्वतः होतो. जे भक्त आम्हाला हृदयात प्रस्थापित करतात अशा भक्तांच्या वाट्याला आम्ही सतत सोबतीला असतो. आणि अशी भक्त आम्हाला अत्यंत प्रिय असतात. हा त्रिलोकपती परमेश्वर सुद्धा अशा भक्तीच्या अधीन होऊन त्यांच्या बरोबर संचार करण्यास तत्पर असतो. अरे, नासलेल्या दुधापासून अनेक चविष्ट पदार्थ बनवता येतात. नासलेल्या दुधापासून अनेक चविष्ट पदार्थ बनवता येतात, पण गरज असते ती दूध नासलंय या निराशेतून बाहेर पडण्याची आणि थोड्याशा कल्पकतेची. जीवनाचंही असंच आहे. आलेल्या प्रत्येक संकटात दडलेली संधी शोधता आली पाहिजे. आणि अशी संधी शोधता आली की बरेच प्रश्न मार्गी देखील लागतात. जिथे आमची भक्ती मनापासून केली जाते तिथे हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती आमच्या भक्तांना वारंवार येते. कोणत्या ना कोणत्या रूपात आम्ही आमच्या भक्तांच्या मदतीला धावून जातो. कुठल्या ना कुठल्या रूपात आमच्या भक्तांना आम्ही दर्शन देतो. फक्त हे रूप ओळखण्याची शक्ती आमच्या भक्तांकडे कधी असते तर कधी नसते. म्हणूनच आम्ही एकच सांगतोय, जो भक्त आमच्याशी प्रामाणिक असतो त्याच्याशी प्रामाणिक राहून आम्ही सदैव त्याला साथ देतो. अरे, कधी कधी तुला असं वाटतं की आता सगळं काही संपलं, आता काहीच होऊ शकत नाही, आता कुणीच आपलं नाही. पण अशा वेळेस भविष्याबाबत नकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यापेक्षा तू थोडा वेळ शांत बस. स्वतःचा विचार करायला स्वतःच वेळ दे आणि अशा वेळामध्ये डोळे बंद करून आम्हाला आठवण्याचा प्रयत्न कर. मुखामध्ये आमचं नाव घे आणि मनापासून अंतःकरणापासून आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न कर. जेव्हा जेव्हा तू आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करशील तेव्हा आपोआप तुला आमचं अस्तित्व जाणवू लागेल. आम्ही तुझ्या आजूबाजूला आहोत हे तुला हळूहळू कळायला लागेल आणि आमच्या सहवासाची ओळखही तुला हळूहळू जाणवू लागेल. आणि जेव्हा तुला आमच्या अस्तित्वाचा प्रत्यय येईल तेव्हा तुला प्रत्येक धूसर झालेला मार्ग सापडू लागेल. स्वतःमध्ये आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण झालेली दिसेल. आणि अशा वेळेस तुझ्या कानामध्ये तुला फक्त आणि फक्त एकच वाक्य ऐकू येईल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल. तर आजच्या स्वामी संदेशमध्ये आपल्याला खूप छान आणि मोलाची अशी गोष्ट शिकायला मिळाली. ती अशी की खरंच आपल्या वाट्यालाही कधी कधी एखादा दिवस असा उगवतो की सगळं काही संपलं आहे, सगळं काही सोडून द्यावं असं वाटतं. आणि ह्या एकाच विचाराने आपण अनेक चुकीच्या बातम्या, चुकीच्या गोष्टी टीव्हीमध्ये किंवा आपल्या न्यूजपेपरमध्ये वाचत असतो, ऐकत असतो. बरेच जण निराश झाल्यामुळे आत्महत्या देखील करतात. आणि ह्या टोकाला जाईपर्यंत बघा त्या मनाची काय अवस्था होत असेल. आणि म्हणूनच आपलं मन आपल्या हातामध्ये असायला हवं. आपलं मन आपल्या हातात असेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या मनामध्ये चुकीचे विचार येत नाही. आणि तसं होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला स्वामी मार्गात असणं गरजेचं आहे. कारण स्वामी महाराज आपल्याला कधीच मनामध्ये नकारात्मक विचारांना स्थान देऊ देत नाही. आपल्याला सदैव ते प्रेरणा देत असतात आणि आपल्या भविष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी प्रवृत्त करत असतात. म्हणून स्वामींशी एकरूप होणं खूप गरजेचं आहे. आपल्या जगण्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर स्वामींशी एकरूप झाल्याशिवाय पर्याय नाही. स्वामींच्या सेवेशिवाय मार्ग नाही.
तर स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. पुन्हा भेटूया. धन्यवाद.